ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण PL/SQLचं ब्लॉक स्ट्रक्चर कशा प्रकारे वर्किंग करतं आणि त्यानंतर स्टोर्ड प्रोसिजरचा प्रोग्राम कशा प्रकारे लिहिणं गरजेचं आहे ब्लॉक स्ट्रक्चरचा यूज करून. त्यानंतर डिलिमिटर कोणकोणते आहेत आणि ते कशा प्रकारे यूज केले जातात. हाऊ टू स्विच MySQL फ्रॉम वन डिलिमिटर टू अनदर डिलिमिटर टू एक्झिक्यूट अ stored procedure program. That all information covered in our previous session. Today we discuss about a simple program of stored procedure. आज आपण एक सिंपल प्रोग्राम बघणार आहोत स्टोर्ड प्रोसिजरचा जो कशा प्रकारे एक्झिक्यूट केला जातो, ज्यामध्ये आपण मल्टिपल स्टेटमेंट हे स्टोर्ड प्रोसिजरचा यूज करून रन करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट फॉर अ प्रोग्राम. सो प्रोग्राम करण्यासाठी आपण डायरेक्टली MySQLच्या विंडोवर जाऊया. नेहमीप्रमाणे विंडो थोडीशी झूम करून घेऊया. नाव एंटर इट आणि एक डेटाबेस आपण सिलेक्ट करूया. सो नाव वी सिलेक्ट अ डेटाबेस कॉलेज. आपण आता स्टोर्ड प्रोसिजरचा जो प्रोग्राम बघणार आहोत, त्या स्टोर्ड प्रोसिजरच्या प्रोग्राममध्ये आपण एक टेबल क्रिएट केलेला आहे ऑलरेडी आपल्या MySQLमध्ये. त्या टेबलवर आपण स्टोर्ड प्रोसिजर अप्लाय करणार आहोत आणि त्या टेबलचा डेटा स्टोर्ड प्रोसिजरचा यूज करून फेच करणार आहोत. सो तो टेबल कोणता आहे तो पहिल्यांदा आपण इथं डिस्प्ले करूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट इन्फो. सो या ठिकाणी एक सिंपल टेबल तुम्हाला दिसत असेल आणि त्यामध्ये रेकॉर्ड्सही तुम्हाला डिस्प्ले होत असतील. मी मागच्याही सेशनला सांगितलं होतं आणि याही सेशनला रिपीट करतोय. खूप सारे विद्यार्थी मला कोड हा त्याच लेक्चरच्या खाली सेंड करत चला. जो काय क्युरीचा कोड असतो तो त्याच लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सेंड करत जा, असे मला खूप जणांचे पर्सनल मेसेज आले. बट दॅट्स नॉट अ गुड वे टू प्रॅक्टिस. ओके, कोणीही तशा प्रकारे प्रॅक्टिस करू नका. डायरेक्टली कॉपी पेस्ट करून क्युरी एक्झिक्यूट करू नका. जे काय तुम्हाला मी दाखवते त्याचे टेबल्स ऑलरेडी क्रिएटेड केलेले असतात. स्क्रीनशॉट घ्या, त्याचा टेबल क्रिएट करा, ज्याने की तुम्हाला प्रॅक्टिस करता आलं पाहिजे. एरर्स आल्या पाहिजेत, त्या काढता आल्या पाहिजेत, तरच तुमचं प्रॅक्टिस करेक्ट होऊन जाईल. ओके, सो डायरेक्टली कोडिंग कॉपी पेस्ट करून कोणीही कोणत्याही लँग्वेजमध्ये मास्टर होत नाही आहे. तो त्यासाठी आपल्याला टाईप करून मिस्टेक होणं आपल्याकडून गरजेचे आहे. त्या मिस्टेक काढता येणं गरजेचं आहे, तरच ती लँग्वेज आपली परफेक्ट होऊ शकते. ओके, सो या टेबलचा यूज करून आपण स्टोर्ड प्रोसिजरमध्ये याच टेबलमधून डेटा कॉल करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट. सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं डिस्कस केलं होतं की मला स्टोर्ड प्रोसिजरच्या आतमध्ये मल्टिपल स्टेटमेंटचा ग्रुप एक्झिक्यूट करायचा असतो. आत्ता सध्या आपला MySQLचा डिलिमिटर हा सेमिकोलनवर इंडिकेट असतो. म्हणजे मी सेमिकोलन दिल्यानंतर एंटर दिला की तू ती स्टेटमेंट एक्झिक्यूट करायला घे असं इंडिकेट केलेलं असतं. बट आपण स्टोर्ड प्रोसिजर लिहिण्याआधी आपल्याला तो डिलिमिटर चेंज करून आपल्याला नंतर स्टोर्ड प्रोसिजरचा प्रोग्राम लिहिणं गरजेचं आहे. का? कारण स्टोर्ड प्रोसिजरचा जोपर्यंत प्रोग्राम लिहून होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला डिलिमिटर चेंज करून ठेवणं गरजेचं आहे. तुला सांगणं गरजेचं आहे मी अख्खा प्रोग्राम लिहिल्यानंतर ज्यावेळी तुला चेंज केला जाईल आणि ज्यावेळी तुला सेमिकोलनवर परत रिकॉल केला जाईल त्याचवेळी तू अख्खा प्रोग्राम रन कर. ओके, सो पहिल्यांदा डिलिमिटर चेंज करा. कधीही स्टोर्ड प्रोसिजरचा प्रोग्राम लिहिण्याआधी डिलिमिटर चेंज करत चला. सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट. सो पहिल्यांदा मी डिलिमिटर चेंज करतो. जर डिलिमिटर चेंज केला नाही तर स्टोर्ड प्रोसिजरमध्ये जर तुम्ही एखादा सेमिकोलन यूज केला आणि एंटर दिला तर तुमचा प्रोग्राम तिथंच एक्झिक्यूट केला जाईल. तसं न करता स्टोर्ड प्रोसिजर आपली अख्खी एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला डिलिमिटर आधी सेमिकोलनवरून काढून तुम्ही डॉलरवर ठेवू शकता. ओके, डॉलरवर ठेवू शकता किंवा तुम्ही अँड ऑपरेटर जे असतं आपलं तेही यूज करू शकता. ओके, डबलदा दोन्हीपैकी कोणतंही यूज करा, इट्स अ करेक्ट. ओके, आपण आता सध्या डॉलर यूज करूया.
सो याचं इंडिकेट होतं की डिलिमिटर तुझा चेंज करण्यात आलेला आहे. सो मी आता सेमिकोलन दिला तरी तू प्रोग्राम एक्झिक्यूट करू नको जोपर्यंत हा डिलिमिटर मी एंड करत नाही आहे. ओके, आणि त्यानंतर तुला सेट करत नाही आहे सेमिकोलनवर. नाव क्रिएट प्रोसिजर. आपण एक प्रोसिजर लिहून घेऊया, स्टोअर प्रोसिजर. याला काही नाव द्या. मी गेट नाव हे नाव देतो, गेट नाव. ओके, गेट नाव. तर मी स्टोअर प्रोसिजरला नाव दिलेलं आहे. जसं मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की स्टोअर प्रोसिजरचा प्रोग्राम लिहिताना तुम्ही प्रत्येक वेळी जे PL/SQLचं ब्लॉक स्ट्रक्चर आहे ते लक्षात घेऊन तुम्ही प्रोग्राम करत चला. जर PL/SQLचं तुम्ही ब्लॉक स्ट्रक्चर बघितलं असेल तर डिक्लेरेशन जो सेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता जे तुम्ही स्टोअर्ड प्रोसिजरमध्ये यूज करणार आहात, किंवा जो एक्झिक्युशनचा पार्ट असतो, एक्झिक्युशनचा ब्लॉक असतो तो बिगिन कीवर्डनी स्टार्ट होतो. जर तुमचे काही व्हेरिएबल डिक्लेरेशन वगैरे नसतील तर तुम्ही डायरेक्टली बिगिन वापरून एक्झिक्युशन करू शकता. आता मला कोणतेही व्हेरिएबल डिक्लेअर करायचे नाही आहेत, त्यामुळे मी डायरेक्टली बिगिन कीवर्ड वापरतोय आणि डायरेक्टली एक्झिक्यूट सेक्शनमध्ये आलेलो आहोत. ओके, बिगिन कीवर्ड इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू इंडिकेटिंग एक्झिक्युशन सेक्शन. ओके, नाव आपल्या वरच्या टेबलमधलाच आपण डेटा कॉल करूया. त्यासाठी इथं क्युरी लिहूया, सिलेक्ट. तुम्ही कॅपिटल लिहा, स्मॉल लिहा, नो प्रॉब्लेम. ओके, काही ठिकाणी कॅपिटल जे महत्त्वाचं आहे त्यामुळे मी इंडिकेट करतो की हे कॅपिटलच लिहा. डेट आणि टाईम फंक्शनमध्ये काही जे कीवर्ड्स आहेत, ओके, एम असेल, डी असेल, हे कॅपिटलच लिहावे लागतात. सो त्यावेळी मी इंडिकेट केलेलं आहे त्या व्हिडिओजमध्ये. हे तुम्ही कॅपिटल लिहू शकता, स्मॉल लिहू शकता, नो प्रॉब्लेम. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट अंडरस्कोर इन्फो. ओके, वेअर मार्क्स इज ग्रेटर दॅन 70. ओके, सो इथे एक मी स्टेटमेंट दिलेलं आहे MySQLचं. 70पेक्षा ज्यांचे मार्क्स जास्त आहेत असे विद्यार्थी मला डिस्प्ले कर. आता जर आपण डिलिमिटर चेंज केला नसता आणि इथं सेमिकोलन आला असता आणि एंटर दिला असता तर एवढीच क्युरी आपली एक्झिक्यूट झाली असती. बट मला असं नाही करायचं. मी डिलिमिटर चेंज केलेला आहे. जर मी आता एंटर दिला तर तुम्ही पाहू शकता आपण नेक्स्ट लाईनला आलेलो आहोत, आपली क्युरी एक्झिक्यूट झालेली नाही आहे. जोपर्यंत आपण डिलिमिटर चेंज करून पुन्हा सेट करत नाही आहे सेमिकोलनवर तोपर्यंत आपली अख्खी स्टोअर्ड प्रोसिजर लिहिण्याची आपल्याला मुभा आहे. ज्यावेळी तुम्ही डिलिमिटर सेट कराल सेमिकोलनवर आणि ही स्टोअर्ड प्रोसिजर कॉल कराल त्याचवेळी तुमचा हा प्रोग्राम सगळा रन केला जाईल. ओके, नाव आपण आणखीन एक स्टेटमेंट लिहूया. सिलेक्ट काउंट फंक्शन वापरतोय मी. स्टूड अंडरस्कोर कोड. ओके, स्टूडचा काउंट काढून घेतलेला आहे आणि तो टोटल अंडरस्कोर स्टुडंट या नावाच्या कॉलममध्ये शो कर. ओके, टोटल अंडरस्कोर स्टुडंट या नावाच्या कॉलम त्याला नाव दे, त्याच्यामध्ये शो कर. फ्रॉम स्टुडंट अंडरस्कोर इन्फो. ओके, सो इथं मी 2 SQL स्टेटमेंट लिहिलेले आहेत. एका स्टोअर्ड प्रोसिजरमध्ये ते एक्झिक्यूट करायला चाललेलं आहोत. नाव हिअर आता आपला प्रोग्राम लिहून झालेला आहे. आपण आता एंड करू शकतो. सो ज्यावेळी तुमचं एक्सेप्शन द्यायचं असेल किंवा तुम्हाला हा स्टोअर्ड प्रोसिजर एंड करायची असेल तर तुम्ही एंड कीवर्ड वापरू शकता आणि त्यानंतर तुमचा डिलिमिटर जो आहे तो एंड करू शकता. ओके, एंड $, मी चेंज केलेला आहे. हा डिलिमिटर चेंज केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही प्रोग्राम आहे तो रन केलेला दिसेल. बट आपण डिलिमिटर एंड केला तरी आपल्याला तो डिलिमिटर पुन्हा रिसेट करावा लागतो सेमिकोलनवर. कारण की जर हा प्रोग्राम मला रन करायचा असेल तर मला कॉल आणि स्टोअर्ड प्रोसिजरचं नाव लिहावं लागतं आणि त्याच्यापुढं सेमिकोलन द्यावा लागतो. मी MySQLला सांगितले की तू डिलिमिटरमधून बाहेर आलेला आहेस, बट मला पुन्हा त्याला सेमिकोलनच्या डिलिमिटरवर सेट करावा लागतो. कारण सेमिकोलनच्या डिलिमिटरवर जोपर्यंत सेट करत नाही आहे तोपर्यंत आपला हा प्रोग्राम रन होऊ शकत नाही आहे. सो मला पुन्हा
इथे डिलिमिटर काय करावं लागेल, सेमिकोलनला ॲडजस्ट करावं लागेल. ओके, नाव एंटर. डिलिमिटर सेमिकोलनला ॲडजस्ट झालेला आहे. नाव आपला प्रोग्राम किंवा आपली स्टोर्ड प्रोसिजर कॉल करूया. कॉल गेट नाव आहे आणि सेमिकोलन द्या. आता इथे बघा आपण सेमिकोलनवर त्याला ॲडजस्ट केलेला आहे. सो इथे सेमिकोलन दिल्यानंतर मी आता एंटर दिला तरी सिंगल लाईन एक्झिक्युशन होऊन जाईल. नाव एंटर इट. या ठिकाणी पाहू शकता आपल्या दोन्ही गोष्टी ॲट ए टाइम स्टोर्ड प्रोसिजरमध्ये रन झालेल्या आहेत. ओके, यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही डिलिमिटर चेंज करणं, खूप मुलांना हे स्टोर्ड प्रोसिजर अवघड का जातं, डिलिमिटर स्विच करणं त्यांना जमत नसतं. डिलिमिटर कुठून कुठे स्विच करायचं आहे हे त्यांना थोडीशी गफलत होते. सो पहिल्यांदा डिलिमिटर $ला द्या. त्याला सांगा मी अख्खा प्रोग्राम लिहितोय, लिहिल्यानंतर मी तुला एंड करतो, एंड केल्यानंतर तुला पुन्हा सेमिकोलनवर ॲडजस्ट करतो आणि त्यानंतर मी स्टोर्ड प्रोसिजर कॉल करतो. ओके, सो याच प्रोसेसने जर तुम्ही जात असाल तरच तुमचे सगळे स्टोर्ड प्रोसिजरचे प्रोग्राम व्यवस्थितपणे रनअप केले जातील. ओके, सो एक सिंपल प्रोग्राम लिहिला होता ज्यामध्ये आपण स्टोर्ड प्रोसिजरच्या वापरून 2 स्टेटमेंट रनआउट केले होते. पुढे जाऊन आपण याच्यावरच इफ एल्स स्टेटमेंट किंवा लूपिंग स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहोत. यामध्ये तुम्ही पाहू शकता आत्ता आपण जो स्टोर्ड प्रोसिजर इथं कॉल केलेला आहे, इथून कोणताही गेट नाव डायरेक्टली लिहिलेला आहे, इथून कोणताही पॅरामीटर पास केलेला नाही आहे. सो हा प्रोग्राम तुम्ही विदाउट पॅरामीटरलाही लिहू शकता इन अ एक्झाम. जर आपण इथून ह्या फंक्शनमधून काही पॅरामीटर पास केला असेल आणि तो पॅरामीटर मी इथे एक्सेप्ट केला असेल आणि त्याच्यावर खालचा प्रोग्राम रन होत असेल तर त्याला पॅरामीटर एक्सेप्ट प्रोग्राम म्हणू शकतो. यामध्ये कोणताही पॅरामीटर आपण पास केलेला नाही आहे. हा सिंपल एक स्टोर्ड प्रोसिजरचा एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हा व्यवस्थित समजला असेल. ओके, कोड प्रत्येकाने स्क्रीनशॉट काढून घेतला असेल. ओके, सो या व्हिडिओमध्ये थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक प्रोग्राम बघूया ज्यामध्ये आपण इफ एल्स स्टेटमेंट वापरणार आहोत आणि त्या प्रोग्राममध्ये आपण प्रोसिजरचा पॅरामीटर कसा पास करायचा प्रोसिजरला हेही पाहणार आहोत. थँक्यू सो मच.